श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 13 एप्रिल 2026 आणि या दिवशी आलेले आहे वरुथिनी एकादशी. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा उपासना देखील केली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असं म्हटलं जातं. ही एकादशी अतिशय महत्त्वाची आणि फलदायी समजली जाते. वरुथिनी या शब्दाचा अर्थ संरक्षण करणारा असं होतं. या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होऊन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य नांदायला सुरुवात होते असं म्हटलं जातं. विशेष करून जर स्त्रियांनी ह्या एकादशीचं जर व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार 10,000 वर्ष कठोर तपस्या करणाऱ्या फळाप्रमाणे असते. म्हणजे ह्या एकादशीचं जे फळ आहे तर ते 10,000 वर्ष कठोर तपस्या करून जे फळ मिळतं त्या फळासमान असते. आणि म्हणूनच बरेच जण या एकादशीचं व्रत करतात आणि भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करतात. या एकादशीचं महात्म्य ऐकल्याने तसेच वाचल्याने हजारो वर्षाच्या अन्नदानाचे आणि कन्यादानाचे सौभाग्य प्राप्त होते. आणि ही एकादशी जी आहे तर ती भगवान विष्णूंच्या वराह अवताराला समर्पित आहे. धार्मिकदृष्ट्या ही एकादशी तिथी अतिशय महत्त्वाची असल्यामुळं या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. या एकादशीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे. जी व्यक्ती आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा लावते त्या व्यक्तीच्या घरामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट आहेत तर ते दूर होतातच. त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये खूप प्रगती होते. पहा, कसा दिवा तुम्हाला लावायचा आहे, कोणत्या पद्धतीने लावायचा आहे आणि हा दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो हा उपाय अतिशय प्रभावी आहे. हा उपाय अगदी शिवपुराणामध्ये देखील सांगितला गेलेला आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तुमच्या घरातील मुलं अगदी लहान असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमची मुलं अगदी लग्न झालेली आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला 9 वाजण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे. आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी 5:30च्या नंतर संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत हा उपाय करता येणार आहे. ह्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. बघा, ज्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नाही, त्यांचा विवाह होत नाही, मुलांच्या तिथी जुळून येण्यासाठी हा उपाय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून जर तुम्ही वरुथिनी एकादशीला हा जर उपाय केला तर तुमच्या मुलांचे लग्न जुळून येत नसेल तर तुमच्या मुलांचं एका महिन्यातच लग्न जुळून येईल इतका हा उपाय प्रभावी आहे. तुमच्याही मुलामुलींचा विवाह जुळून येत नसेल, त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्यांचा विवाह जुळून येत नसेल तर तुम्ही हा जो मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जे मुलं आहेत, मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून नक्की येईल. तसेच तुमची मुलं लहान आहेत, सतत हट्टीपणा, चिडचिडेपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही, मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल आणि तुमची मुलं ही कायम आजारी पडत असतील
ते सारखे चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, ते सारखे आजारी पडून व्यर्थ पैसा तुमचा वाया जात असेल, तर तुम्हाला नक्कीच हा उपाय तुमच्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे. तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडीअडचणी येत असतील, त्यांची प्रगती होत नसेल किंवा ते अभ्यास करतात परंतु पेपरला गेले की त्यांना आठवत नाही, अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात. किंवा नोकरी प्राप्तीसाठी त्यांना काही अडचणी येत असतील किंवा तुमची मुलं वाईट व्यसनी लागलेली आहेत, तर ती सुद्धा व्यसन दूर होण्यासाठी, त्याचबरोबर मुलांची प्रगती भरभरून होण्यासाठी, मुलांचं भवितव्य चांगलं घडण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. त्या स्नान करत असताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र अवश्य टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि गंगाजल असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे. आणि पहा, तुळशीपत्र हे तुम्हाला या एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही, तुम्हाला ते आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे, कारण तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही. तुमच्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्हाला एक तुळशीपत्र आणि हळद टाकून त्यांना अंघोळ घालायची आहे. तर पहा, या दिवशी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या नंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना पुसून किंवा मूर्तीला अभिषेक घालून ते स्वच्छ करून त्यांना पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहे, पिवळा नैवेद्य केळी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुळशीपत्र देखील अवश्य तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. आता तुळशीपत्र तुम्ही अर्पण करणार आहात त्यावेळेस त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि मग अर्पण करायचं आहे. असं केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे. आता ह्या ताटामध्ये हळद कुंकू तुम्हाला घ्यायचे आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये 2 वातींची एक लांब वात कापसाची करून घालायची आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं कच्चं दूध एका वाटीमध्ये किंवा मग कपामध्ये घ्यायचं आहे. ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे, तर तुम्हाला केळीच्या झाडाखाली जायचं आहे. केळीच्या झाडामध्ये साक्षात माता भगवान श्री हरी विष्णू हे वास करतात आणि म्हणूनच आपल्याला केळीच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल घालू शकता, जर मोहरीचं तेल असेल ते घालू शकता, नाही तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल किंवा साधं कोणतंही तेल घातलं तरी चालेल. त्या दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे काही आपण हळद कुंकू अक्षता घेऊन गेले आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि जे दूध आपण घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. त्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा प्रभावित जप करायचा आहे आणि तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहे आणि त्या झाडाला नमस्कार करून तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या अडीअडचणी सुरू आहेत, जे काही दुःख अडचणी संकट असतील ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांना भरभरून यश मिळावं यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. तर तुमची मुलं जर मोठी असतील तर तुमच्या मुलांकडूनच तुम्ही हा उपाय करून घ्या. जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील, बाहेरगावी असतील किंवा मग लहान असतील तर तुम्ही स्वतः आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल. आता वरथुनी एकादशीच्या दिवशी जर आपण केळीच्या झाडाची पूजा करून अशा पद्धतीने दीप लावला आणि त्याचबरोबर सांगितल्या पद्धतीने उपाय जर केला तर त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. त्या मुलांचे लग्न जमत नसतील तर ते लग्न जमायला सुरुवात होते. त्याजवळ त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर ती प्रगती होते. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या वरथुनी एकादशीला अवश्य आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.